So guys, welcome to Performers Meet and last year Performers Meet. In fact, today is the December Performers Meet of 2024 and continuously हम लोग 4 महीने से Performers Meet पुणे में कर रहे हैं. So here we acknowledge the best performers, 2 per manager and 2 in warehouse, the best contributors. 1947 August 15th को India got the independence. Everybody remembers महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल और ऐसे करीब 10-15 लोगों का नाम सबको याद है. But there are millions people who are involved to give India become independent. They contributed to this. But they are the unseen heroes and who have been forgotten because of the virtue of the history. We all forget them. But which is not the right justice. So organization को जो लोग contribute करते हैं, every month we should remember, document them. अगर 15 साल के बाद वो बंदा देखना चाहे कि मैंने ये ऑर्गेनाइजेशन में इतना अच्छा कंट्रीब्यूट किया था, that is documented this through this. He can show his to grandchildren also कि देखो मैंने कितने अच्छे काम किए. एंड दिस टाइम परफॉर्मर्स मीट में एक चेंज हुआ है जो आप लोगों को स्मेल आ चुका होगा बिकॉज द नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स आर वेरी लेस. ट्रॉफी तो बहुत सारे हैं लेकिन किसको मिलने वाला है वो लोग नहीं है इधर. बराबर है ना. पहले क्या होता था, सब लोग आते थे, हम खड़ा होकर उनका स्वागत करते थे. बट फॉर द फर्स्ट टाइम परफॉर्मर्स आर नॉट विजिबल, दे आर इनविजिबल. व्हाई दे आर इनविजिबल? फॉर द फर्स्ट टाइम वी हैव डिसाइडेड कि लेट द परफॉर्मर्स नॉट कम टू द ऑफिस, लेट द ऑफिस गो टू द परफॉर्मर्स. है ना ट्विस्ट? So how we'll go? We'll go to their place, respective places, and manager and particular concerned supervisor will hand over the trophy to them in their respective village, घर या फिर जहाँ पे वो लोग स्टोर में काम करते हैं वहाँ पे उनका कलीग के सामने उनको प्रेजेंटेशन देंगे. So we'll shoot it and upload it. अच्छा रहेगा? Yes, sir. कितना साइलेंट है आप लोग. साइलेंट नहीं, आपको लगता है काश मुझे भी मिलता, लेकिन it is only will be given to the performers and 2 per manager. And I like to invite our chief guest for the day, Mr. Anand Dannaik, who is a founder member of MedPlus as well as a very senior colleague of mine working as a manager in MedPlus. So please welcome Mr. Anand Dannaik. तो थैंक यू सर, आपने मुझे यहाँ पे इनवाइट किया. सो मेरा जर्नी नॉर्मली MedPlus में 2008 में ज्वाइन किया मैंने, फरवरी में. कृष्णानी सर ने जब ज्वाइन किया उसके नेक्स्ट डे में ही मेरा ज्वाइनिंग है. सो एज अ सुपरवाइज़र, एज अ ऑडिट सुपरवाइज़र करके मैं MedPlus में ज्वाइन हुआ था यहाँ पे. सो नॉर्मली ऑडिट सुपरवाइज़र के बाद जो जर्नी रहता है कि एक ही काम रहता है ऑडिट में, वो चेंज करके फिर सेल्स में आए. सो सेल्स में जब काम किया सुपरवाइज़र तो वहाँ पे सेल्स में हमेशा नए नए चैलेंजेस होते हैं. सो अभी जस्ट अपने पास नया शरद एज अ मैनेजर ज्वाइन हुआ है. सो उनको मालूम है वो एज अ ट्रेनिंग से ऑपरेशन में जाने के बाद कितने चैलेंजेस रहते हैं. तो उस हिसाब से मैंने भी वो एक्सेप्ट किया हुआ था उस टाइम पे एज अ सेल्स सुपरवाइज़र करके. फिर 2018 तक जो भी है सेल, मतलब 44 स्टोर थे अपने MedPlus के, कांस्टेंट हो गया था 2006-7 से लेके 2018 तक. सो कांस्टेंट 44 स्टोर हो गए थे, कोई ग्रोथ नहीं था. सो उस टाइम पे फिर चेंजेस हुए. जो पहले मैनेजर थे, मतलब लोकल हेड थे मिस्टर श्रीनिवास सर, वो चेंज हुए. फिर अपने देबाशीष सर, मिस्टर सर यहाँ पे आए. सो उनके जो थॉट्स, उनके जो गोल्स, उनका जो थिंकिंग है वो कहीं तक हमको आज ये स्टेज पे लेके आया हुआ है. सो नॉर्मली वो आने के बाद बहुत सारे चेंजेस हुए, अप्रूवल मिले, एक्सपेंशन के अप्रूवल्स मिले, स्टोर बढ़ते बढ़ते आज ये लेवल पे 275 स्टोर से पूना जोन में मिला के, मतलब पूना, सोलापुर, नासिक ये मिला के ये टेरिटरी आज है. सो आज कहीं तक हमको ये लगता है कि उस टाइम पे अगर होते तो हमारी पोजीशन आज अलग होती. जो आज मैं असिस्टेंट मैनेजर हूँ, सो आज मैं इनके अंडर में असिस्टेंट मैनेजर बना, सर के अंडर. सो उस टाइम पे अगर उतनी ग्रोथ मिलती तो आज हमारी पोजीशन कहीं भी. सो आप बहुत लकी है सब लोग कि आपको इस टाइम पे ज्वाइनिंग है. बहुत सारे बच्चे लोग अभी ज्वाइन हुए हैं,
बहुत सारे अभी नए नए जो एज अ CSA थे, एज अ मैनेजर बने हुए। सो उनकी जर्नी फास्ट हो रही है, मतलब 1-1.5 साल में कोई सुपरवाइजर है तो मैनेजर बन रहा है। राइट। सो ये अपॉर्चुनिटी बहुत है अभी, और कंपनी ऑलरेडी मार्केट लिस्टेड हो गई है, अभी भी वापस एक्सपेंशन का अप्रूवल मिला हुआ है कंपनी की तरफ से। सो मैं चाहता हूँ कि इसका सब बेनिफिट ले लीजिए, जो भी डाउन लेवल पे आज काम कर रहे हैं, CSA हो या स्टोर इंचार्ज हो। सो आप नेक्स्ट बढ़ने के लिए कोशिश करिए, आपको जो सपोर्ट लगेगा, ऑलरेडी सुपरवाइजर मैनेजर सर भी है, सर हमेशा ट्रेनिंग देते हैं, जिनके भी सुपरवाइजर की ट्रेनिंग रहती है। सो पहले सर गाइडेंस करते हैं, उसके बाद एग्जाम्स होती है। सो सर का भी सपोर्ट उतना मिलता है, बाकी का भी सपोर्ट आपको मिलता रहेगा। तो मैं कहना यही चाहूँगा कि आप आगे बढ़ते जाइए, पीछे मत देखिए कि क्या हो रहा है। सो मेरा भी वही है कि हम लोग आगे बढ़ते जा रहे हैं, आगे के एम भी बहुत सारे हैं, 2025 के गोल्स है। सो डिस्कस ऑलरेडी हो चुका है, किसी का पेंडिंग है तो वो करेंगे। सो ये मेरी जर्नी है, और आज हम लोग जो देखने हैं कि परफॉर्मेंस में ये ऐसा एक 2016 में हुआ था, जब कंपनी को 10 इयर्स पूरे हुए थे। 2006 में लॉन्च हुई थी हैदराबाद में। सो आफ्टर 10 इयर्स के बाद 2016 में यहाँ पे एक बड़ा फंक्शन हुआ था पूना में, एक बन गार्डन के वहाँ पे एक रीजेंसी करके 3 स्टार होटल है। सो वहाँ पे हैदराबाद से भी HR आए हुए थे, सर थे आई थिंक। उस टाइम पे हार्डली अभी यहाँ पे जो रहेंगे हार्डली 4-5 लोग ही रहेंगे, शायद संदीप पवार है, कृष्णानी सर है, आई थिंक राहुल रहेगा, गणेश है, आई थिंक मोहम्मद उस टाइम पे था ज्वाइनिंग, अनिल थे। सो उनको मालूम है कि परफॉर्मेंस मीट क्या होता है। वो तो चलो 10 साल के बाद हुआ था, आज हम हर महीने कर रहे, तो उसका अप्रिसिएशन आपको कितना मोटिवेट करता है। सो उस हिसाब से आप भी बाकी के जो अभी जिनके जिनके नाम से यहाँ पे अनाउंस हो गए, वो तो टॉप परफॉर्मेंस है ही, साथ में उनके कलीग जो स्टोर में काम कर रहे वो भी परफॉर्मेंस ही है। बट जहाँ तक टॉप परफॉर्मेंस देखना चाहते हैं तो वहाँ पे कुछ क्राइटेरिया होता है, उस हिसाब से हम लोग टॉप चुनते हैं। सो बाकी के लिए भी यही मेरा एडवाइस रहेगा, और यही मेरा मतलब आपको मैसेज रहेगा कि आप भी यहाँ पे मतलब आपका नाम भी यहाँ पे आ सकते हैं। जैसे कि सर ने थोड़ी देर पहले बोला कि थोड़ा सा चेंजेस हुआ है, कि आप यहाँ पे आते थे तो अभी यहाँ अगले टाइम से मतलब ये टाइम से हम लोग आपके पास आएंगे, मतलब सुपरवाइजर ऐसे भी हो सकता है कि हम बाराती के साथ जाएंगे। सो सुपरवाइजर मैनेजर मतलब आपके पेरेंट्स के सामने, जिनके ठीक है जो बच्चे लोग पेरेंट्स के साथ रह रहे होंगे, सो उनके घर में जाके उनके ट्रॉफी उनके पेरेंट के साथ शेयर करेंगे। सो उनको भी लगेगा कि हमारा बच्चा कुछ कर रहा है। बिल्कुल। सो उनको भी वो मोटिवेट रहेगा कि हाँ कि कंपनी मतलब नॉर्मली कंपनी उसको भी नोटिस कर रही है, कोई चीज़ जो भी कर रहा है, वो जो भी सेल में है, MHS में है, म्यूनिसिपल प्रमोशन में, ऑडिट में। सो उनको भी पता चलेगा कि अपना कंपनी मतलब बच्चा जो है वो राइट कंपनी में है, सो राइट ट्रैक पे चल रहा है अभी। सो वही मेरा कहना रहेगा उसके लिए। सो मैं थैंक्स कहना चाहता हूँ सर को कि मुझे आज यहाँ पे बोलना कि बताया। थैंक यू। सो आनंद को हमें यहाँ पे रखते हैं स्टेज पे। मीनवाइल आई लाइक टू इनवाइट ओवरऑल डिपार्टमेंट हेड्स, उसमें जो लोग परफॉर्मर्स को विश करना चाहते हैं, एंड क्योंकि हम अभी नाम रिवील करने जा रहे हैं कि किसको किसको बेस्ट परफॉर्मर अवार्ड मिलने वाला है। सो कोई भी डिपार्टमेंट हेड, इफ़ यू वांट टू विश देम गुड लक और कॉन्ग्रेचुलेशन, प्लीज़ कम टू द फ्रंट। आप अगर नहीं आएंगे तो देन आई टेक 3 नेम्स, फिर बुरा मत मानना कि सर ने मुझे क्यों नहीं बुलाया। सो इट्स अ चांस दैट लोग आपको देखेंगे और आप भी लोगों को देखेंगे। इट डोंट रिकॉर्ड इट है, वो कट करना है, इट्स नॉट लाइव, सो आई डोंट हैव एनी फियर ऑफ कम्युनिकेशन। या anyone want to communicate, please come। संदीप पवार तो ऑलरेडी बोलेगा अभी, ऑपरेशन और फील्ड छोड़ के, डोंट पुश एनीवन। मैं देखना चाहता हूँ कि कौन वॉलंटियर से जो विश करना चाहते हैं, बिकॉज उनका कंट्रीब्यूशन वो बच्चे को बड़ा बनाने में भी है, बराबर है ना। आपने बहुत मेहनत की होंगी उसको परफॉर्मर बनाने के लिए, कहाँ से प्रोडक्ट ढूंढ के दिए होंगे, आपने कितने मेहनत किए होंगे इंटरव्यू के लिए, कहाँ से कैंपस में लिए होंगे, आपने कितना मेहनत किया होगा लाइसेंस, क्यों हंस रहे आप लोग, एंड आप लोग कितना मेहनत किया होगा लाइसेंस अपलोड करने के लिए, कस्तूरी ने कितना मेहनत किया उसको ट्रेनिंग देने के लिए, विशाल तो हालांकि मेहनत नहीं किया फिर भी अभी करने वाला है। तो बाकी दायित्व साहब ने कितने मेहनत किया, जगदली साहब ने कितने मेहनत किया, अशफक ने कितना मेहनत किया, विनय ने कितना मेहनत किया, समाधान ने कितना मेहनत किया,
ऑल डिपार्टमेंट्स आर कंट्रीब्यूटिंग, तभी जाके सेल्स वाले काम कर सकते हैं, परफॉर्मेंस ला सकते हैं. सो इट्स ए प्राइड फॉर यू गाइज, इट्स योर सक्सेस. सो प्लीज कम जो फॉरवर्ड. परफॉर्म कर रहे कंटिन्यूसली एफर्ट्स डाल रहे आप, नंबर्स बढ़ा रहे, तो उनको जो इनपुट डाल रहे उसका रिजल्ट तो मिलना ही चाहिए. इसकी वजह से तो ये परफॉर्मेंस मीट जो कि ईयर्स के बाद हो रहा तो मंथली हो रहा है, तो ये उनको भी रिजल्ट मिलना चाहिए, बस उतना ही. Congratulations to all supervisors and managers to contributing good values to every quarter he is performing good. So आने वाले दिनों में भी ऐसे हर एक डिपार्टमेंट में जो हेड है उनके थ्रू आपका जो बेस्ट पार्ट है जो हम ऑर्गेनाइजेशन के लिए अच्छा परफॉर्मेंस दे दें वो ऐसे ही बना के रखें, जिसके थ्रू ऑर्गेनाइजेशन भी बड़ा हो जाए और आप खुद भी बड़ा हो जाए. सो ऑल द बेस्ट all of it. Everybody. First of all, I would like to congratulate everybody. Not that कि 15 साल वाले, 16 साल वाले, each and every एक दिन का जो भी बंदा है उसका भी कुछ ना कुछ contribution है. ठीक है, जो एक दिन का भी है, 15 साल वाले, 16 साल वाले, everybody has contributed to the growth of the company. So I wish the performance all the very best. And I wish them कि performance को इतना भी सर पे ना ले कि next month उनकी performance डीग्रोथ कर जाए. So they should not take बिकॉज it मेनी टाइम वी सी ट्रेनिंग में देखते हैं हम अच्छे बच्चे जो मस्त एकदम फर्स्ट रैंक आए थे उनकी परफॉर्मेंस स्टोर पे खराब हो जाती है. जो लास्ट रैंक वाला रहता है ही इज परफॉर्मिंग वंडरफुल एट द स्टोर. तो आई विश देम ऑल द बेस्ट. आई कांग्रेचुलेट ऑल द परफॉर्मेंस. ऑल द वेरी बेस्ट टू एवरीबॉडी. ग्रेट. चलो हम एक एक लाइन घूमते हैं और परफॉर्मर से बात करते हैं, राइट? सो आप तीनों में से तीनों मिलके कांग्रेचुलेट करो. हाय तो बोलो. हाय एव्हरीवन. कांग्रेचुलेट. कॉंग्रॅच्युलेट टू ऑल परफॉर्मर्स ज्यांनी या महिन्यात खूप छान काम केले आणि त्यांना आता बेस्ट परफॉर्मर म्हणून मिळते. त्यांनी असंच नेक्स्ट मंथ मध्ये पण काम करा. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल. कल्याणी मैडम, सावनी मैडम, कुछ तो विश करो आप लोग. गुड इव्हनिंग ऑल. कॉंग्रॅच्युलेशन टू बेस्ट परफॉर्मन्स. आणि जे आत्ता जे बेस्ट एम्प्लॉय आहेत त्यांनी असंच कंटिन्यू करावं आणि आम्ही त्यांना कंटिन्यू सपोर्ट करू. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. तो सावनी मैडम हमेशा शांत रहते हैं, आप तो बोलो. गुड इवनिंग एवरीवन. कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल ऑपरेशन टीम. ऑपरेशन की जो भी है जिनको भी ये सब मिला है, अच्छी बात है, वो आगे बढ़ रहे और सबको यही सीखना है उनसे कि आज वो है तो कल हम भी हो सकते हैं. जैसे कि अभी वेयर हाउस से जयश्री मैडम है, रोहन है, दोनों को भी बहुत बहुत बधाई. ग्रेट. मतलब आपने प्रूव किया कि आप बोल सकते हैं. अच्छा, मेरा नाम अशफाक है. मैं फ्रेंचाइजी ऑपरेशन डिपार्टमेंट में एज एग्जीक्यूटिव काम करता हूँ. तो सभी टॉप परफॉर्मर्स को बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन. उनके जो भी परफॉर्मेंस उन्होंने किया है. हमारे पास सर लगभग कुछ 6 से 7 मैनेजर है और सबका एक मैनेजर के पास देखा जाए तो 50 शॉप्स है सर. तो 50 शॉप में से अगर ऑन एन एवरेज एक शॉप में 2 एम्प्लॉय पकड़ेंगे तो 100 एम्प्लॉयज है. तो ये 100 एम्प्लॉय में से हर एक मैनेजर सर और उनके टीम 2 टॉप परफॉर्मर्स निकालते हैं. इसका मतलब कि ये जो हमारे आप जो टॉप परफॉर्मर बने हो, ये कितना आपको किस पैरामीटर पे काम करने के बाद आपका नाम सामने आया. तो आप लोगों ने इतना कंपटीशन को टफ करके सब पैरामीटर में परफॉर्म करके आप टॉप परफॉर्मर बने हो. उसके एफर्ट्स के लिए वगैरह आपका बहुत बहुत मतलब बधाई. आपने ऐसा काम किया. पर मैं चाहता हूँ कि आने वाले टाइम में आप हमारे लिए और मुश्किल करो कि हमारे पास जो आज 50 शॉप्स है तो उसमें से हमारे मैनेजर और सुपरवाइजर कंफ्यूज हो कि किसको टॉप परफॉर्मर बनाना है. तो इसको एक मोटिवेशन लेके बाकी सब लोगों ने लेना चाहिए कि हमारा भी कहीं ना कहीं ऐसा नाम हो, हमें भी ट्रॉफी मिले तो हम लोग परेशान हो कि किसको ट्रॉफी दो. तो ऐसा सब लोगों से परफॉर्मेंस एक्सपेक्टेड है. और जिनको ट्रॉफी मिली है तो वो ऐसा ना समझे कि एक बार मिल गया लाइफ टाइम अचीवमेंट हुआ है. और इस परफॉर्मेंस को कंसिडरेशन रख के आगे जो भी हमारा जो भी अवार्ड इसके ऊपर भी हम प्लान करेंगे तो उसमें भी आपका नाम आए. तो ऑल द बेस्ट और आप सबको और एक बार कॉन्ग्रेचुलेशन. अभिनंदन सगळ्या परफॉर्मन्सचं. थोड़ा आगे. तुम थोड़ा आगे जाओ बोला. तो तुम एवढं नाही जा सकता, तुम जा सकता. आणि सर्व ऑपरेशन हेडचं ज्यांनी मेहनत घेतली एवढे करण्यासाठी एफर्ट्स लावले, असाच परफॉर्मन्स त्यांनी टिकून ठेवा ही अपेक्षा आहे. आणि हा निकष सगळ्या डिपार्टमेंट हेडसाठी पण ठेवा अशी माझी सरांना विनंती आहे. तूने कुछ यहाँ पे मसाला छोड़ दिया, मैं समझ नहीं पाया. थँक्यू. गुड इव्हनिंग ऑल. जे टॉप परफॉर्मर्स आहेत, ज्यांना तुम ट्रॉफी
मी विनय शिर्के, मार्केटिंग डिपार्टमेंट. जे जे टॉप परफॉर्मर्स आहेत, ज्यांना ट्रॉफीज मिळाली आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांना ट्रॉफी नाही मिळाली त्यांना हार्दिक शुभेच्छा की त्यांना सुद्धा बेस्ट परफॉर्मर देऊन त्यांना सुद्धा ट्रॉफीज मिळावी. धन्यवाद. Good evening all. Congratulations to top performance month of December 2024. ओके गुड राठोड. सबसे अच्छा नाइस मैसेज. नमस्कार. नमस्कार, मी समाधान, इन्फ्रा डिपार्टमेंट पुणे. सर्व टॉप परफॉर्मन्सला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परफॉर्मन्सबद्दल हार्दिक शुभेच्छा. आणि इन्फ्रा डिपार्टमेंट आपल्या बॅक सपोर्टसाठी सदैव उभं राहील. धन्यवाद. So this is the last feedback from Kasturi. So best wishes from Kasturi. Very good evening to all and very happy new year to all. So every month वही बोला जाता है बेस्ट परफॉर्मेंस के लिए कंग्रेचुलेशंस. और इससे बड़ी बात क्या है कि सब लोगों का एक्चुअली मैं चाहता हूँ कि जो जो कंपनी ने रिकॉग्नाइज किया है, बहुत सारा डिपार्टमेंट्स बना है, उन लोगों का अप्रिसिएशन होना चाहिए टॉप परफॉर्मर्स पे. एज पर मैं We are announce December 2024 top performer. So I will be invite manager Avinash Sarode. Under Avinash Sarode, RSS supervisor Nitin Khomnan भैया साहेब वाटे. सो मी त्यांना इन्व्हाइट करतो पुढे. त्यांचे जे टॉप स्टोर्स आहेत, एक आहे आदर्श नगर कालेवाडी आणि वाघोली टीम. सो कॉंग्रॅच्युलेशन टू कालेवाडी स्टोर, पांडुरंग गावके आणि दत्ता भोजने वाघोली टीम. सो कॉंग्रॅच्युलेशन टॉप परफॉर्मन्स. पांडुरंग अँड दत्ता आणि त्यांच्याबद्दल सुपरवायझर राहुल आणि नितीन बोलतील. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल परफॉर्मर्स. माझ्या सेक्टरमधून दत्ता आहे, जे या लास्ट महिना नाही तर त्यांनी लास्ट 3-4 महिन्यापासून कंटिन्यू ग्रोथ दिली आहे सेल्समध्ये पण आणि MHSमध्ये पण. त्यांच्या लास्ट 2 महिन्यामध्ये आपण ज्यावेळेस नाव देत होतो त्या 2 महिन्यामध्ये कंटिन्यू त्यांच्या स्टोअरमधून नाव कोणी ना कोणीतरी एक एम्प्लॉई येत होता. तर यावेळेस दत्ताचं नाव दिलं आहे कारण त्यांचा परफॉर्मन्स कंटिन्यू त्यांचा परफॉर्मन्स जो आहे तो स्टोअरमध्ये चांगला दिसतोय. ग्लुसी प्रो असेल किंवा ड्राईव्ह प्रोडक्ट असेल, MHS असेल, त्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं नाव येतंय. त्यामुळं अपेक्षा हीच आहे यावेळेस जे तुम्हाला परफॉर्मन्स म्हणून आम्ही चॉईस केलंय, तर यावेळेस एक्साइटमेंट असेल. यावेळेस तुम्हाला इथं बोलवलं नाही, आम्ही स्वतः तिथे येणार ट्रॉफी घेऊन आणि कॉंग्रॅच्युलेट करणार आहे तुम्हाला. तर अभिनंदन तुमचं आणि अपेक्षा हीच आहे की नेक्स्ट महिन्याला पण असंच काहीतरी चांगलं करतो. थँक्यू. तर पांडुरंग खोंटगावे हा आदर्शनगर काळेवाडी येथे म्हणजे जॉब आहे. तर त्यांनी म्हणजे सेल ग्रोथमध्ये खूप सारी ग्रोथ केलेली आहे. तर लास्ट 2 महिन्यात 15,000 सेल होता, लास्ट 2 महिन्यात 20, 22 आणि डिसेंबर लास्टला त्यांनी 25,000 सेल ग्रोथ केलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 18% ग्रोथ झालेली आहे. आणि पांडुरंग हा असा आहे की त्याला आम्ही आधी तानाजीनगरला पण ठेवलेलं होतं, तर तानाजीनगरहून काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना आम्हाला असं वाटलं की ठेवावं की नाही कंपनीत. तर त्यांनी विश्वास दाखवला आमच्यावर, तर त्यावेळेस तो विश्वास त्यांनी कमवला पण आणि आता टॉप परफॉर्मन्स म्हणून इथे आलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन पांडुरंग. तो तर पांडुरंग आणि दत्ता, आम्ही तुमच्या घरी येत आहोत तुम्हाला ही ट्रॉफी द्यायला तुमच्या घरवाल्यांच्या समोर. तर बेस्ट लक आणि कॉंग्रॅच्युलेशन. नेक्स्ट. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आदर्शनगर काळेवाडीला पांडुरंगला भेटायला. गेल्या महिन्यात त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता, त्याच्याबद्दल त्याची ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घेऊन आपण आलेलो आहे. तर चला आपण त्याला भेटूया. गेल्या महिन्यात चांगला परफॉर्मन्स केला त्याबद्दल तर गेल्या महिन्यात तुम्ही निवडले गेले बेस्ट परफॉर्मर ऑफ द मंथ एम्प्लॉई. तर तुमची जी ट्रॉफी आहे ती ऑफिसवरून आलेली आहे, ही ट्रॉफी आणि हे सर्टिफिकेट.
तर पांडुरंगबद्दल सांगायचं झालं तर गेले 3-4 महिन्यापासून त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. ऑगस्टमध्ये तो काळेवाडी स्टोअरला आला होता, तेव्हा इथला सेल 11,000 होता आणि आम्हाला कुठेतरी वाटत होतं की हे स्टोअर बंद करायला पाहिजे, बंद केलं पाहिजे. तर पांडुरंगने आल्यावर असा आम्हाला विश्वास दिला की हे स्टोअर बंद नाही करायचं, पण 25,000 सेल मी नक्कीच करेल 2 महिन्यात. तर त्यांनी डिसेंबर महिन्यात 24,000 ॲव्हरेज सेल केलेला आहे, प्लस 18% MHS त्यांनी केलेलं आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. तर पांडुरंग त्याच्याबद्दल 2 शब्द बोलतील. असं जास्त काय नाही सर, आपले जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना स्टेप वाईज कस्टमर केले आणि आपले जे काही होम डिलिव्हरी आहे त्या पूर्ण कमिटमेंट व्यवस्थित केलेलं आहे आणि कस्टमरची बॉन्ड वगैरे आपले व्यवस्थित केलेले आहे. परफॉर्मन्स केला होता, सेल ग्रोथ, MHS ग्रोथ, ग्लुसी ग्रोथ सगळ्याच गोष्टीत त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला होता. त्याबद्दल त्यांना लास्ट महिन्यात एम्प्लॉय ऑफ द मंथ निवडलं गेलं होतं. तर कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा. ओके, थँक्यू सर, धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन. परफॉर्मन्स आहेत अमित सूर्यवंशी, ऋषिकेश गायकवाड. सो अंडर टीम ऑफ माय आनंद दंडनाईक. सो मी आमचे RSS टीम मुबीन आणि एकता. अमित बद्दल थोडी माहिती द्या असेल. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यात पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल परफॉर्मर. जसं की माझ्या सेक्टरमधून अमित सूर्यवंशी आहेत, जे की औंध आंबेडकरला वर्किंग करत आहेत, जो की ते बेस्ट इन सेल्समध्ये पण आहेत, MHS ग्रोथमध्ये पण आहेत आणि ग्लुसी प्रोमध्ये पण टॉप आहेत. सो त्यांनी चांगलंच कामगिरी केली आहे, त्याच्यामुळे त्याच इथं आहेत. सो त्यांना एक ऑल द बेस्ट आणि असंच ते करत राहा आणि पुढच्या मंथमध्ये पण ते येतील ही अपेक्षा. गुड इव्हनिंग. कॉंग्रॅच्युलेशन टू कॉंग्रॅच्युलेशन ऑल टॉप्स. कॉंग्रॅच्युलेशन अमित. सो अमितचं जर थोडं सांगायचं झालं तर टॉप परफॉर्मन्स आहे. MHS मध्ये एक दिवशी कम्युनिकेशन झालं. सो एका दिवशी 17 ग्लुसी प्रो विकले. सो आज तो फक्त त्या ग्लुसी प्रो आणि बाकीच्या सेल्स ग्रोथमुळे आज तो टॉप परफॉर्मन्समध्ये सिलेक्ट झालेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन अमित. आणि ऋषिकेश बद्दल जर सांगायचं झालं तर अहमदपूर स्टोअर आहे सातारा झोनमध्ये. सो छोटं स्टोअर आहे जिथे की सेल 29-30 हजाराचे ॲव्हरेज आहे आणि स्टाफ पण नवीन आहे. सो नवीन असूनही त्याचं परफॉर्मन्स, त्याचं जे कम्युनिकेशन आहे कस्टमरशी म्हणा किंवा प्रमोशन करणं म्हणा, मेंबरशिप करणं म्हणा. सो छोट्या टेरिटरी म्हणजे छोट्या स्टोअरला पण सेलला पण जे मेंबरशिप करणं, म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिथे असताना ज्यावेळेस व्हिजिटला गेलो होतो, सो हार्डली 2 ते 3 तासात जेवढे बी कस्टमर होते प्रत्येक कस्टमरला कम्युनिकेशन होत होतं त्याचं, आणि तेवढ्या 2-3 तासात 5 मेंबरशिप वगैरे. सो कॉंग्रॅच्युलेशन ऋषिकेश. कॉंग्रॅच्युलेशन अमित आणि ऋषिकेश. आम्ही येत आहे तुझ्या घरी ही ट्रॉफी घ्यायला. नमस्कार. आज आपण आलेलो आहे अमित सूर्यवंशी, जे की स्टार परफॉर्मन्स ऑफ द मंथ डिसेंबर 2024 आहे पुण्या झोनमधनं, औंध आंबेडकर स्टोअरवरनं. सो आज त्यांच्या घरचे, त्यांचे वडील्स आहेत, त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांचा लहान मुलगा आर्यन, त्यांच्या धर्मपत्नी आणि अमित आणि त्यांचा एक दुसरा मुलगा आहे. सो 2 मिनिटं. सो त्यांचा दुसरा मुलगा आयुष, मोठा मुलगा. सो काका, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडं अमितबद्दल सांगा कसं आहे. मला एकूण 2 मुले. सगळ्यात मोठी मुलगी M.Com करून गरवारे कॉलेजमध्ये ते कार्यरत आहे. आम्ही 2000 साली काय 99 ते फार्मसी करून फार्मसी केलेलं आहे आणि मेड प्लसमध्ये उत्कृष्ट तो सेवा बजावत आहे. त्याबद्दल मागच्या महिन्यातला परफॉर्मन्स म्हणून आपण बघून त्याचा सत्कार घरी केला. याबद्दल मी आपणा सर्वांचा, मेड प्लसवाल्यांचा आभारी आहे. तुम्ही काय बोलू? काका बोलते. बोला तुम्ही अण्णा. मला म्हणजे याच्यावर स्टेटमेंट देऊ शकत नाही मी. फक्त एक गोष्ट आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. जे उत्तम केले त्याचा उत्तम प्रतिसाद म्हणून मिळालेले मेडल आणि सर्टिफिकेट, याबद्दल त्या कंपनीचे सुद्धा मी सुद्धा हा जुना आभार मानतो. आणि अशीच तुमचा उत्कर्ष आणि प्रगती होत राहावं ईश्वरचरणी प्रार्थना. ओके, धन्यवाद. सो वहिनींना सांगतो की तुम्ही काही सांगा. एकदम छान परफॉर्म करतात. म्हणजे मेड प्लस साठी तर घर पण विसरून गेलेले आहेत पूर्ण. त्यामुळे आणि एवढं छान बक्षीस वगैरे मिळालं, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि
म्हणजे वी आर प्राऊड ऑफ यू. तो पहिल्यापासून शाळेमध्ये स्कॉलरच होता. मराठी माध्यमातून तो पुढे गेलेला आहे. पुन्हा कॉलेजमधून त्यांनी डिग्री प्राप्त केली. कामाची तत्परता हे त्याचं ध्येय असतं. मोठंच काम आहे ते. पाहिजे ते काय येत नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट करणं. मला ते ढोल वाजवण्यावरून मी अंदाज मारला. ते साधं काम नाही बरं का सूर्यवंशी. बरोबर आहे. काका तुम्ही जास्त द्या. नमस्कार. आज आम्ही भेट देत आहोत ऋषिकेश गायकवाड रहमतपूर डिसेंबर परफॉर्मन्सचे स्टार ऋषिकेश गायकवाड यांच्या घरी. तर चला आपण भेटूयात ऋषिकेश गायकवाड यांच्या घरी. ऋषिकेश, गुड मॉर्निंग. नमस्कार. गुड मॉर्निंग. नमस्कार. यांना आमंत्रित करतोय. त्यांनी त्यांच्या टीमचे टॉप परफॉर्मन्सचे नाव घोषित करण्यासाठी. थँक्यू आनंद सर. फर्स्ट ऑफ ऑल विश यू हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. आणि मी इथे आलेलो आहोत आमच्या टीमकडनं जे बेस्ट लास्ट महिन्यामध्ये बेस्ट परफॉर्मरचं नाव अनाऊन्स करण्यासाठी. बरेच मुलं होते, दे आर डुईंग बेस्ट, बट त्याच्यामधून जे टॉप जसं आपण क्रायटेरिया लावला त्या टॉपमध्ये दोघांना आणले ज्यांनी एक्स्ट्रॉर्डनरी दे आर गिविंग. दॅट्स वाय दे सेलेक्ट ॲज अ टॉप परफॉर्मन्स. हेअर आर दीज गाईज. मिस्टर गणेश थोरात अँड पूनम देशमुख. प्लीज क्लॅप फॉर देम फॉर त्यांचे अचिव्हमेंट आणि व्हॉट दे आर डुईंग. I would like to ask Akash to tell us something about Poonam Deshmukh's performance. सभी परफॉर्मेंस को पहले तो शुभकामनाएं मेरी. जो हमारे टेरिटरी में से जो पूनम देशमुख इस बार सिलेक्ट हुए परफॉर्मेंस मंथ के लिए, तो उनका परफॉर्मेंस के लिए हर साल 8 साल से हम देख रहे हैं. 8 साल से वो हमारे साथ है. तभी 8 साल से उनका ऐसा एक हुकुम पत्ता है, वो जिधर भी हम उनको सेल के लिए डालते हैं तो वहाँ पर वो ग्रोथ करके देते. तो ये मंथ में उन्हें परफॉर्मेंस ऑफ द मंथ मिला है. इसके लिए उनको कॉन्ग्रेचुलेट करना चाहता हूँ. Thank you, Akash. Now I ask Tukaram to announce Ganesh. गणेश हा असा एम्प्लॉई आहे टेरिटरीमध्ये की फार कमी लोक येतात असे की प्रबळ इच्छाशक्ती ठेवतात की प्रत्येक महिन्याला काही ना काही नवीन करून दाखवून यायचे. असेच लोक बाकीच्यांना इन्स्पायर करतात की नवीन काहीतरी करायचं प्रत्येक वेळेस. आता गणेशचं रेकॉर्ड हे की स्वतःच्या एकट्याच्या नावावर ग्लुसिप्रोचं रेकॉर्ड असं आहे की बाकीच्या स्टोअरचं पर्टिक्युलर एका स्टोअरचं तेवढे केले नाहीत, पण स्वतः एकट्याने तेवढे विकलेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना. आम्ही येत आहोत तुमच्याकडे ट्रॉफी घेऊ. बोलू. एम्प्लॉय ऑफ द मंथ 2024 डिसेंबर हा मला मंथ ऑफ एम्प्लॉय ऑफ द मंथ अवॉर्ड सरांनी घरी येऊन दिला आहे. तर घरी येऊन देणं ही छोटी बाब नाही आहे. मी कदाचित त्यांच्यासाठी खूप लकी असेल आणि त्यांनी माझ्यासाठी जे स्टोअर दिलं त्याच्यात मी
खूप मेहनत केली, त्याच्यामुळे मला हा अवॉर्ड सरांनी घरी येऊन दिला. त्याच्याबद्दल सरांचे आणि कंपनीचे आणि स्टोअरचे आभार. आणि हे सर्टिफिकेट आहे स्पेशल जेम सरांनी साईन करून दिलेलं आहे. शरद जाधव फ्रॉम नाशिक. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व टॉप परफॉर्मन्सना कॉंग्रॅच्युलेशन. आपण नेहमीप्रमाणे जो कार्यक्रम दर महिन्याला सादर करत आहोत की सर्व टॉप परफॉर्मन्सला आपण आधी पुण्याला बोलवायचो, आता आपण काहीतरी सस्पेन्स ठेवलं आहे. आणि जे काही नाशिकचे माझे 2 टॉप परफॉर्मन्स आहे त्यांच्यामधून एक आमच्या NSK 9च्या मॅडम शीतल मॅडम इन्चार्ज येते, त्यांचं शॉपचं सेल पण आहे आणि ते सिंगल हँडओव्हर करता पूर्ण शॉप. सारे त्यांच्यासोबत नवीन स्टाफ आहे. ते मेंबरशिपमध्ये टॉप नाशिक रिजनमध्ये लास्टमधला त्यांचा टॉप परफॉर्मन्स मेंबरशिपमध्ये होता. आणि आकांक्षा मॅडम आहे की त्यांनी ग्लुसी प्रोमध्ये खूप छान केलेलं आहे. NSK 31च्या ज्या मॅडम आहे आमच्या आकांक्षा मॅडम, त्यांनी पण ग्लुसी प्रोमध्ये टॉप परफॉर्मन्स केला. येस. नाशिकमधून 5 एम्प्लॉई सिलेक्ट केले ॲक्च्युली आपण, पण सेल MHS CMP आणि जो आपण नवीन ड्राईव्ह स्टार्ट केला होता स्टेप 1 to 3 त्याच्यामध्ये दोन्ही मॅडमचा परफॉर्मन्स बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे शीतलचं विशेष म्हणजे एक आहे की 2 एम्प्लॉय मॅटर्निटी लिव्ह, 2 सिनियर स्टाफ ओनरशिप, त्याच्यानंतर डायरेक्टली 4 एम्प्लॉय तिला नवीन दिले होते आपण ट्रेनिंगमधून. तर त्यांचा जो रेग्युलर सेल होता तो 47,000 होता, मॅडमने एका महिन्यामध्ये तो 49 केला. सेम तसंच MHS त्यांचा 14% होता, त्यांनी 2% एक्स्ट्रा ॲड केला. आणि सगळ्यात टॉप मेंबरशिप त्यांच्या लास्ट मंथच्या आहेत 125. आणि खूप सारं म्हणजे टॅलेंट आहे मॅडमकडं, त्याच्यासाठी आम्ही त्यांचं बेस्ट परफॉर्मरमध्ये नाव दिलं. देन आकांक्षा मॅडम म्हणजे नेक्स्ट फ्युचरचे सुपरवायझर होण्याच्या कॅपेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट त्यांचं ग्लुसिप्रो टॉप आहेत त्या नाशिकमध्ये. जास्त नाशिकमध्ये ग्लुसिप्रो जात नाही, बट त्यांचा एकट्याचा वाटा हा 10% आहे. देन MHS मध्ये त्यांची हाईक लास्ट मंथ डायरेक्ट 4% आहे. ऑल्सो सेम स्टॅग्नंट आहे सेल, बट MHS इम्प्रुव्हमेंट जास्त आहे. आणि स्टेप 1 to 3 मध्ये 0 जर असेल तर शीतल आणि आकांक्षा आहे. त्याच्यासाठी मी यांना टॉप परफॉर्मर म्हणून शरद सरनी मी सुशांतनी सिलेक्ट केले. दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. आणि नाशिक टीमला एकच सांगणं आहे, या दोघींच्या नंतर तुम्हीही काहीतरी थोडंसं घ्या आणि नेक्स्ट परफॉर्मर मीटमध्ये यांच्या नावाच्या अगेन्स्ट तुमचं नाव रेडी होऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन ऑल. आकांक्षा, आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुम्हाला ट्रॉफी द्यायला. प्रवीण रोकडे फ्रॉम औरंगाबाद. प्रवीण रोकडे. महिन्याप्रमाणे जसं की आपल्याकडे टॉप परफॉर्मन्स मीटिंग होती, यावेळेस पण माझ्या टीमकडनं 2 एम्प्लॉय आहेत, त्याचे नाव मी तुम्हाला शो करतोय. विनायक आणि योगिता, त्यांच्याबद्दल आमचे RSS सुपरवायझर सांगतील. नारायण सर. कॉंग्रॅच्युलेशन ऑल परफॉर्मन्स. माझ्याकडून जे 2 एम्प्लॉय आहेत टॉप परफॉर्मन्स, तर त्यांचा मेंबरशिपमध्ये आणि सेलमध्ये पण ग्रोथ आहे. जे योगिता पोळे त्यांचा सेल जे रेग्युलर शॉप होतं त्यावेळी 30,000 सेल होता. 2 लेडीज आहेत त्यांना ओनरशिप शॉप दिला, 30,000 सेलवरून 43,000 सेल ॲव्हरेज केला, प्लस त्यांचा 30% MHS सेल आहे. आणि लास्ट 2 महिन्यापासून त्यांचा कंटिन्यू ऑडिट शॉट घेऊ आहे. ऑडिटमध्ये पण चांगले, सेलमध्ये पण आणि प्रमोशन पण चांगले. तसंच दुसरा एम्प्लॉय आमचा हा आम्हाला सगळ्या ह्याच्यात म्हणलं तर हा मला हिरा म्हणूनच भेटल्यासारखा आहे. 3 महिने झाले तो एम्प्लॉय आमच्याकडे आला आहे. 2 महिन्यानंतर त्याला आम्ही ओनरशिप दिली आणि 2 महिन्यानंतर तो टॉप परफॉर्मन्समध्ये आला. त्याच्या औरंगाबाद टोटल 169 मेंबरशिप आहेत आमच्या इथे. तर आमचा जो दुसरा एम्प्लॉय विनायक म्हणून, तर तो 3 महिने झाले त्याला जॉईन होऊन. 3 महिन्यानंतर त्याला आम्ही ओनरशिप दिली. तर ओनरशिपमध्ये आल्यापासून त्यांना मेंबरशिप टॉप केलेले आहेत औरंगाबादमध्ये. आणि सेल पण 50,000 ॲव्हरेज आहे आणि 20% MHS आहे त्याचा. तर तो नवीन असल्यामुळं आणि तरी पण चांगला करतोय तो. विनायक आणि योगिता, आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन. सरांना सांगतो, सर विनायकला ट्रॉफी देतील. मिळाल्याबद्दल मला चांगलं वाटतंय. आणि आवेश सर, नारायण सर आणि प्रवीण सरनी माझं नाव दिल्याबद्दल त्यांचे मी आभार धन्यवाद मानतो. बाकी एवढंच. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत.
आपण आपल्या मनात ठरवलं आपण करू शकतो तर करू शकतो. कमिटमेंट वगैरे जर घेतलं कस्टमरचं पूर्ण तर ट्रान्सफर सकाळी जर कमिटमेंट घेतली तर संध्याकाळपर्यंत टॅबलेट अवेलेबल करून दिले तर सेल ऑटोमॅटिक वाढून जातो. त्यांना बी कॉन्फिडन्स भेटतो की हां करताय अवेलेबल. कस्टमरला सांगतो की भेटून जातात तिथं मुली देता व्यवस्थित होऊन जातो सेल. काय अवघड नसतं ते करणं. जेव्हा पहिल्यांदा परचेस करतात तेव्हा त्यांना समजत नाही की एमपी ब्रँड हा काय असतो. एकदा दोनदा आल्यानंतर त्यांना समजून जातं. मग हळूहळू साईडला आपलं रेडिएटर दाखवलं कंपन्याचा डिफरन्स दाखवून दिलं तर मग समजून जातं त्यांना प्रॉपर समजतात. त्यांना एकदा जरी सांगितलं तर समजून जातं. मग काही कस्टमर असे असतात त्यांना कलर तोच लागतो. त्यांना मी व्यवस्थित समजून सांगितलं तर होऊन जातं बरोबर. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. असाच परफॉर्मन्स ठेवा रेग्युलर. काय करू परत करू. सो थँक्यू प्रवीण. सो नेक्स्ट मॅनेजरला इन्व्हाइट करतोय सोलापूर झोनमधनं बालाजी आले आणि टीम. सो थँक्यू प्रवीण. सो सोलापूर झोनमधनं मी इन्व्हाइट करतोय त्यांची RSS टीम अँड फील्ड सुपरवायझर टू अनाउन्स द परफॉर्मन्स. मध्ये दोघांना आम्ही टॉप परफॉर्मर म्हणून निवडलेलं आहे. त्यांना मी शो करत आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऐश्वर्या आणि हसन. कॉंग्रॅच्युलेशन हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. तर याच्याबद्दल मी अमोल सरांना इन्व्हाइट करत आहे की हसनबद्दल त्यांनी बोलावं. हसन बद्दल सांगायचं म्हटलं तर सगळ्याच पॅरामीटरमध्ये ग्रोथ आहे त्याची. MP सेल असेल, MHS असेल, त्याला दर महिन्याला जसं आपण ॲक्शन प्लॅन देतो, स्टोअरला टार्गेट वगैरे देतो, ते सगळे टार्गेट त्यांनी अचीव्ह केलेले आहेत. स्टेप 1 2 3 असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत. आणि स्टोअरमध्ये काही काम नसलं की ते क्लिनिंग वगैरे करतात. तर हे सगळ्या काही गोष्टी त्याचे पॉझिटिव्ह आहेत. तर त्याचं बघून सगळ्यांनी पॉझिटिव्ह व्हावं आणि जसं तो काम करतो ते सगळ्यांनी करावं. तर अभिनंदन हसन. माझ्या सेक्टरमधून ऐश्वर्याला टॉप परफॉर्मर म्हणून निवडलेलं आहे लास्ट टाइममध्ये. म्हणजे तिच्यासाठी सरप्राईजच आहे. मी तिच्या पालकांना सांगू शकते की तुमची मुलगी ही मेडप्लसमध्ये आहे, एकदम सेफमध्ये आहे. म्हणजे तुम्ही पण लकी आहात आणि आम्ही पण लकी आहे की ती म्हणजे तुमची मुलगी आम्हाला एकदम म्हणजे जसं ती आमच्या सेक्टरमध्ये आहे तसं प्रत्येक महिन्यामध्ये टॉपमध्येच आहे. जेव्हा पण प्रत्येक कस्टमर येत आहे तर प्रत्येक कस्टमरचा व्हिडिओ घेणं, स्टेप 1 2 3 फॉलोअप करणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कस्टमरला ती स्टेप 1 2 3 फॉलो करत आहे. आणि जर तिचे लास्ट 2 महिन्याचा जर व्हिडिओ बघितला आपण कस्टमर फीडबॅक व्हिडिओ, तर तिचे अबाउट 200 व्हिडिओ असतील टोटल. तर त्यामुळे तिने सेल ग्रोथ ही लास्ट महिन्यामध्ये बघितलं तर 21चं ॲव्हरेज होतं, डायरेक्ट 23,500चं ॲव्हरेज केलेलं आहे. आणि MHS मध्ये पण प्रत्येक कस्टमरला ती MHS बद्दल सांगत आहे. खूप छान आहे. MP मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ती कस्टमरचा फीडबॅक घेत आहे. खूप छान काम करत आहे ती. थँक्यू. सोलापूर झोनचे टॉप परफॉर्मर्स ऐश्वर्या, हसन, आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊन. तर तयार राहा. ऑफिसला बोलवत होतो पण यावेळेसपासून काय झालं, ऑफिसमध्ये बोलवण्यापेक्षा त्या एम्प्लॉईच्या घरच्यांना पण आम्हाला भेटायला येईल आणि त्यांनाही कळायला पाहिजे की त्यांच्या मुलांनी काय केलं. आम्हाला तर माहितीच आहे की त्यांनी काय एफर्ट लावले किंवा काय प्रयत्न केले स्टोअरसाठी, किती प्रॉफिट दिलं किंवा काम कसं करतात, एम्प्लॉई कस्टमरला सांगितलं ते चांगलं करतात म्हणून आम्ही प्रत्येक एम्प्लॉईला मोटिवेशन मिळावं आणि त्याच्यात प्रत्येक वेळेस अजून चांगलं काम करावं. यासाठी आहे ना दर महिन्याला आपण अवॉर्ड देतो चांगले एम्प्लॉई म्हणून. 12 महिन्यात आपले 12 एम्प्लॉई असतात. समजा एकच एम्प्लॉई 2 ते 3 वेळा आला तर त्याला जॉब प्रमोशनसाठी पण आपण ऑफर करतो. आपल्या कंपनीत कसं आहे, बाहेरून आपण प्रमोशनसाठी समजा एखादी मोठी गोष्ट आहे, सुपरवायझर, मॅनेजर किंवा
तुमच्या मुलांचा गौरव तुम्ही करा, ही ट्रॉफी तुम्ही देणार. त्यांचे सुपरवायझर आहेत आनंद सिन्हा, ओके, आणि मॅनेजर आहे. तर त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉयला वेगवेगळं हे केलं जाते. त्यांचं जवळपास 20 स्पोर्टमध्ये निवड झालेली आहे. जवळपास तुमच्या जे अंडरमध्ये 20 स्पोर्ट असतात त्या 20 स्पोर्टमध्ये बेस्ट परफॉर्मन्स मेहनत केली आहे. ते सर्टिफिकेट द्या. आणि यांचे जे निवड झाले ना आता आता बच्चा किती ट्रॉफी क्यों दिया है वो भी बताओ. ये एक्चुअली क्या है, हमारा जो बेस्ट परफॉर्मेंस रहता है उसमें से ये मॅनेजरला इन्व्हाइट करतोय पुण्यामधनं प्रकाश होले अँड टीम. गुड इव्हनिंग ऑल. माझ्या सेक्टरमधनं जे प्रत्येक महिन्याला आपण टॉप परफॉर्मन्सची मीटिंग हे करतो आहे आणि प्रत्येकाला टॉप परफॉर्मन्स म्हणजे प्रत्येक महिन्याला नवीन कोणी ना कोणीतरी येत आहे. तर माझंही एक याच्यातनं एक आहे, प्रत्येकाने इथं येऊन आता ह्या वेळेस आपण थोडंसं चेंज केलं आहे की टॉप परफॉर्मर इथं येत होते प्रत्येक महिन्याला, आता आपण त्यांच्या घरी जात आहोत. एक थोडं सस्पेन्स आहे. तर माझ्या सेक्टरमधनं मी इन्व्हाइट शो करत आहे. सेक्टर 11 शुभम शिवले सांगतील सुपरवायझर की कोण टॉप परफॉर्मर येत आहे. सारिका मेत्रे मॅडम, माझ्याकडनं हे तिरुपती बालाजी चौक सारिका मेत्रे मॅडम टॉप परफॉर्मर आहेत. लास्ट मंथमध्ये मेंबरशिप लुसिप्रो कॉफी सेल आणि MHS याच्यामध्ये टॉप परफॉर्मन्स केलेलं आहे. तर कॉंग्रॅच्युलेट सारिका मॅडम. सेक्टर 11 मधनं जनार्दन सांगतील टॉप परफॉर्मर बद्दल. सगळ्याच्या आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि गुड इव्हनिंग. माझ्या सेक्टरमध्ये मॅडमचा परफॉर्मन्स सारिका मॅडम आहेत. यांचा MHS ऑडिट आणि सेल याच्यामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. तसंच मी माझ्या सेक्टरच्या अजून राहिलेल्या सगळ्यांना हेच मी हे करील की सगळ्यांना बेस्ट परफॉर्मन्स व्हायची प्रयत्न करावा. सेक्टर 12 मधनं मी इन्वाइट करतोय साबी. और मेरे सेक्टर से परफॉर्मर ऑफ द मंथ बारामती स्टोर से बीरू एम्प्लॉय है जिसका सेल भी ग्रोथ काफ़ी अच्छे से है और MHS भी 3% ग्रोथ में हुआ लास्ट मंथ. सारिका मॅडम आणि बिरू आम्ही येत आहोत तुमच्या घरी तुमची ट्रॉफी घेऊ. आपण आलो आहोत सारिका मॅडम यांच्या घरी त्यांची विनिंग ट्रॉफी देण्यासाठी. ठीक आहे, चल. रोलिंग ट्रॉफी नेक्स्ट रोलिंग ट्रॉफी प्लस ती ट्रॉफी जरा थोडंसं ही ट्रॉफी खूप मेहनत घ्यायला लागते आणि ही ट्रॉफी मिळणं खूप महत्त्वाचं आहे की एवढं कष्ट करत आहे तर कष्ट करण्याची काहीतरी चीज होते. एक ट्रॉफी देताना फोटो घ्या आणि हा बॅच एक आहे बेस्ट एम्प्लॉय कंपनीकडनं बेस्ट एम्प्लॉय म्हणून मॅडमचं सिलेक्शन झालं आहे. तर बेस्ट एम्प्लॉय म्हणून एक बॅच आहे ती बॅच या हे नॉमिनेशन या महिन्याचं गरज आहे. खूप ग्रेट अचिव्हमेंट आहे, त्यामुळे थोडंसं अप्रिशिएशन असणं गरजेचं आहे. थँक्यू प्रकाश. मी नेक्स्ट परफॉर्मन्स अनाऊन्स करण्यासाठी वेअरहाऊस मॅनेजर संदीप पवार यांना इन्व्हाइट करतोय.
आणि त्यांची टीम पुढे या. मी संदीप पवार, वेअरहाऊस हेड. आज नेहमीप्रमाणे जसं की दर महिन्यापासून म्हणजे ॲक्च्युली हे सगळं श्रेय जाते ते मिश्रा सरांना जाते. कारण जसं आनंद सरांनी सांगितलं होतं की 10 वर्षापूर्वी हा प्रोग्राम झाला होता, त्याच्यानंतर हा रिसेंटली जो स्टार्ट झाला आहे आणि त्याच्यामुळे जी अचिव्हमेंट होते किंवा जी ग्रोथ होते त्याला आणि मुलांच्यात जे मोटिवेशन क्रिएट झाले त्याचं टोटली श्रेय मी मिश्रा सरांना देतो. आणि वेअरहाऊसमधून लास्ट मंथ डिसेंबरमधील जे लास्ट 2 परफॉर्मर आहेत त्याचे अनाऊन्समेंट कल्याणी मॅडम करतील आणि त्यांच्याबद्दल कल्याणी मॅडम सांगतील. गुड इव्हनिंग ऑल. मी वेअरहाऊसमधून 10 वर्ष झालं काम करते. माझ्या अंडर जे बेस्ट एम्प्लॉय आहेत जयश्री यादव आणि रोहन गुरव. जयश्री मॅडमला वेअरहाऊसमध्ये येऊन 10 वर्ष झालं त्या काम करत आहेत. सो पहिलं पिकिंग, त्यानंतर MHS डिपार्टमेंट त्यांनी हँडल केलं आहे. म्हणजे कधी असं जाणवून दिलं नाही की हे हेवी आहे किंवा मी करू शकत नाही आहे, बॉक्स असू दे, त्यांनी ते हँडल केलं आहे. त्यानंतर आता त्या चेकिंग म्हणून सुपरवायझर, मी सुपरवायझर म्हणून त्या माझ्या अंडर 2 वर्ष झालं काम करत आहेत. तसं हाय व्हॅल्यू आणि हाय स्पीड सेक्शन हँडल करत आहेत त्या. त्यांचा कधी लिव्हचा इश्यू नाही आहे ना टायमिंगचा इश्यू आहे, यासाठी मी त्यांची निवड केली. आणि रोहन गुरव हा पहिला पिकिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. सो आत्ता ॲडिट टीम म्हणून तो ऑडिट टीम हँडल करतोय. 3 मेंबर एकत्र काम करत आहेत. सो त्याचाही वेळेचा कधी इश्यू नाही आहे ना लिव्हचा इश्यू आहे आणि काम पण खूप छान आहे. बाकी त्यासाठी मी त्याची निवड केलेली आहे. सो बेस्ट ऑफ जयश्री आणि रोहन, आम्ही येत आहोत तुमच्या घरी. ट्रॉफी घेऊन तयार राहा चहा घेऊन. आता आम्ही आहोत रोहनच्या घरी. रोहनचे वडील, रोहनची मातोश्री आणि आहेत कल्याणी मॅडम पिकिंगच्या हेड आणि मी संदीप पवार वेअरहाऊस हेड. तर आता रोहनने लास्ट मंथमध्ये एकदम बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. त्याच्याबद्दल त्याला सन्मानित करण्यासाठी स्पेशली आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत. आणि त्याला जी मिळणारी ट्रॉफी आहे आणि जे सन्मान चिन्ह असेल ते त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते त्याला देण्यात यावे आणि त्याच्यानंतर आईवडिलांनी त्याच्याबद्दल 2 शब्द सांगावे. मी त्यांना आता ट्रॉफी देतोय आणि सन्मान चिन्ह देतोय. बरं, तुम्ही तुमच्या हाताने द्या. ठीक आहे, नाही असू द्या असू द्या. तुमच्या हातून तुमच्या मुलांनी छान काम केलं म्हणून त्याबद्दल दिलंय. फोटो घेतला ना. मला एक पोस्ट कर. आता आपण आलेलो जयश्री माने मॅडमच्या घरी. हे त्यांचे मिस्टर, हा त्यांचा मुलगा, ही त्यांची मुलगी, ही मुलगी जयश्री मॅडम आणि कल्याणी मॅडम. जयश्री मॅडम या कल्याणी मॅडमच्या सोबत वर्क करतात. तर कल्याणी मॅडम 2 शब्द सांगतील आणि त्यानंतर आपण त्यांचे मिस्टर, त्यांची मुलं यांचं काय म्हणणं आहे. कारण जयश्री मॅडमला लास्ट मंथ मध्ये चांगला परफॉर्मन्स केला यासाठी बेस्ट अवॉर्ड देण्यात आलेले आहे लास्ट मंथचं. तर त्यासाठी मी कल्याणी मॅडम तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगा आणि त्यानंतर त्यांच्या मुली, मुलं आणि मिस्टर हे 2 शब्द सांगतील त्यांच्याबद्दल, त्यांना काय वाटतं ते. जयश्री मॅडम माझ्या अंडर 2 वर्ष झालं काम करत आहेत. चेकिंग म्हणून एक बेस्ट परफॉर्मन्स त्यांची निवड केलेली आहे. कारण त्यांनी हाय व्हॅल्यू आणि हाय स्पीड सेक्शन खूप छान हँडल करत आहेत आणि कंटिन्यू त्यांनी हे चालू ठेवावं व्यवस्थित, त्यासाठी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही बोला 2 शब्द त्यांच्याबद्दल, त्यांना हा अवॉर्ड मिळतोय, तुम्हाला काय वाटतं काय नाही सांगा. बोला 2 शब्द. छान वाटतं काय आम्हाला हे अवॉर्ड मिळालं, आम्हाला आम्ही खूप आनंदी आहे. तू बोल बाळा, तुला काय वाटतं. अरे वा, गुड. तुला काय वाटतं. बोल ना 2 शब्द बोल ना. तुझ्या मम्मीला अवॉर्ड भेटले, तुला काय वाटतं. 2 शब्द तुला जे योग्य वाटत बोला. असं काही नाही की बाबा एखादा शब्द त्याचं नको टेन्शन. बोल तुझ्या. तू बोल. 2 शब्द. मॅडम तुम्ही 2 शब्द बोला. मेडप्लस माझ्यासाठी खूप भारी आहे. थँक्यू सो मच. तर ठीक आहे. तर त्यांचे मुलं, त्यांचे मिस्टर यांच्या हस्ते मॅडमला ते अवॉर्ड देतोय आपण. मॅडम त्यांना एक काम करा, हे पहिलं जे सन्मान चिन्ह आहे तुम्ही त्यांना द्या आणि त्यानंतर ट्रॉफी आणि हे देऊन घ्या. त्याच्याकडे ठीक आहे, थँक्यू.
लावून टाका ते. इकडून या मला इकडून. Zoom करा. नाही सर ठीक आहे तुमच्या हातून ट्रॉफी आणि मॅडम तुमचं अभिनंदन. एक फोटो पण एंड कॉन्ग्रेचुलेशन ऑल टॉप परफॉर्मेंस. सो आज जो भी नॉमिनेशन मतलब टॉप परफॉर्मेंस में आए, सो उनके अलावा भी जो स्टोर में वो भी नेक्स्ट 2025 में टॉप परफॉर्मेंस में उनके नाम आए. सो मुझे बहुत आज अच्छा लगा यहाँ पे बेहतरीन कि आज मेरे को ये होस्ट का नॉमिनेशन चीफ गेस्ट के लिए भी बुलाया और मेरी तरफ से मतलब बाकी परफॉर्मेंस भी अनाउंस हुए. सो बहुत बढ़िया लगा आज. सो थैंक्स. मिश्रा सर को धन्यवाद देना चाहता हूँ. Okay, thanks, Anand. So guys, a time has come to announce the best team. And in fact, last month, Pune has done a remarkable good growth, and not only in sales but also in private level. And lot of good things has happened last month. But we are having 7 team, and all are like हम 5 पांडव नहीं बोल सकते, 5 लोग नहीं है हमारे पास, 7 पांडव है. पांडव में 2 एक्स्ट्रा भाई बढ़ गए जमाना बदलते बदलते. Now we are having 7 managers and 7 team. But the competition was very high because last month सबकी growth थी. लास्ट मंथ सबका प्राइवेट लेवल में ग्रोथ था. लास्ट मंथ हर की सारे चीज़ें अच्छे थे, बट उसमें से एक को चुनना बोले तो बहुत कठिन था. बट आई डिड दैट. बट थोड़ा सा जाते हैं, देन विल अनाउंस लास्ट बेस्ट मैनेजर, बेस्ट टीम. विल अनाउंस द बेस्ट सुपरवाइजर. बेस्ट सुपरवाइजर हमने लास्ट टाइम हमने फील्ड को चुना था, एंड दिस टाइम विल बी सिलेक्टिंग आउट ऑफ RSS. एंड जो कंटिन्यूसली परफॉर्मेंस सीट में अगर देखेंगे तो टॉप में इट कम्स संदीप एरिया में से एक सेक्टर है, एंड दैट सेक्टर इज तुकाराम. तो बेस्ट सुपरवाइजर, प्लीज क्लैप फॉर हिम. तो ट्रॉफी देने से पहले मैं चाहता हूं कि आप उनके बारे में बताइए. माइक और एक माइक आ रही है. तुकाराम के बारे में बोलना है तो तुकाराम सेक्टर 3 में काम करता है, जो नगर एरिया है, आउट स्टेशन एरिया है. मगर देखा जाए तो मैंने देखा है कंटिन्यूसली 2-3 महीने से आई एम लुक आफ्टर हिम कि कोई ड्राइव हो, कोई चीज़ हो तो एवरीथिंग इज़ परफेक्ट. जो भी चीज़ें अच्छा फॉलोअप करता है, क्योंकि एक ही पता है हमें कि कोई भी चीज़ करनी है तो वी हैव टू बी फॉलोअप. ठीक है, काम स्टोर पे जब रहते हैं तो काम करना होता है, और जब हम सुपरवाइज़र बनते हैं तो मैंने उनको कहा कि हमें काम करवा के लेना है, क्योंकि वो बहुत अच्छे हैं, उनका फॉलो बहुत अच्छा है. मैं जब स्टोर विजिट जाता हूँ तो मुझे पता चलता है, जब भी बात करता हूँ स्टोर साहब से, कि ऑलवेज उनके मुंह में उनका नाम होता है कि तुकाराम सर ऐसा है, ये बताए वो बताए. तो संत तुकाराम के बारे में बोल रहे हैं. नहीं, यही तुकाराम है सर. अभी संत तो नहीं है. फिर वो निकल जाएगा, हमें चाहिए वो. तो रियली गुड परफॉर्मिंग. जो ड्राइव है सब में बहुत अच्छे कर रहे हैं. सो आई कांग्रेचुलेशंस and wish you all the best. As per our policy, we will like to request Mubin Thamboli to come forward to hand out this trophy, because last month he was the best supervisor. So he'll hand out this trophy because he deserves to give. And as well as I invited Jagdish Chaudhary also, because he is counterpart and एक दूसरे के बिना अधूरे हैं. तो कहीं ना कहीं जगदीश का कंट्रीब्यूशन तुकाराम को बनाने में बहुत रहा. एंड जगदीश भी 2 महीने पहले बेस्ट सुपरवाइजर बने थे. सो कहीं ना कहीं एक सेक्टर में काफ़ी बढ़िया काम हो रहा है. सो एवरी एस्पेक्ट. Yeah, Mubin, it's your turn. So, Mubin and Anand, please hand over this, and Sandeep, you will be in the picture.
एंड हमें फोटो लेंगे, राइट? मुझे को छोड़ना मत। आई एम देयर। गुड, कॉन्ग्रेचुलेशन करो। सो कॉन्ग्रेचुलेशन संदीप एंड कॉन्ग्रेचुलेशन जगदीश, आपने प्रूव किया ए गुड टीम वर्क। हाँ, या यू शुड, यू नो। बोलो बोलो। ॲक्च्युली बेस्ट सुपरवायझर हे मुळात जे बॅकअपला टीम आहे त्यांचं योगदान आहे. थँक्यू नगर टीम. आप लेके जा सकते हैं, इट्स अ ट्रॉफी। थैंक यू सर। So time has come to announce the best team award and best team, in fact सब सारे लोगों के काफ़ी अच्छा कंट्रीब्यूशन रहा, जैसे आज आई टोल्ड. सो अगर हम आनंद अन्ना को देखें इट वाज ब्रिलियंट, अगर हम अविनाश को देखें तो इट्स ब्रिलियंट, एंड अगर हम शरद को देखें इट्स ब्रिलियंट, एंड बालाजी एंड संदीप एंड प्रकाश ऑल हैव कंट्रीब्यूटेड टू देयर बेस्ट. बट ऑल ओवर द पैरामीटर्स जो हमने सेट किया था, ऑल ओवर पैरामीटर्स, भागो ड्राइव, हमारा ऑडिट, हमारा MHS, प्राइवेट लेबल, जनरल, फार्मा, सेल्स ग्रोथ और मेंबरशिप ड्राइव, ऑल पुट टुगेदर. मुझे बहुत खुशी है बोलने के लिए, बहुत खुशी है बोलने के लिए. एंड he is none other than, let us clap for him. All of us will stand for him. And he is Avinash. So, please sir, thank you. The specialty of this is Avinash is he was a best performer. जब हमने best performers meet start किया, and after that अलग अलग मैनेजर ने लिया, and this trophy we announced कि कोई अगर 3 बार लेते तो this will be permanent trophy for him. So he is qualifying for the second time. And last 2 months Avinash का performance was very down, 3rd, 4th, 3rd, 2nd में गया था. But he drove very seriously and he took it very seriously and challengingly उन्होंने लिया, and काफ़ी टीम ने उनको सपोर्ट किया. So I like to request to all my HR team to come forward and hand over this trophy to Mr. Avinash. Please come. Congratulations. Thank you, Avinash. Yeah. So now I invite all his supervisors to come forward, जिसने अविनाश को contribute किया as a team, and they will have a trophy moment for this month, December. Please come, hold your trophy and take a photo. And there, yeah, and yes, trophy already handed over हो गया तो. Yes. We are taking a photo. So सचिन, जो फोटो हम लगाते हैं ना बेस्ट परफॉर्मर का, देयर आर 2 फोटो दिस टाइम, HR टीम का आधा और अभी जो फोटो, दोनों को बाइफरगेट करके लगाना है उस हिसाब से, बराबर है ना? सो एनीथिंग यू वांट टू टॉक? यस सर. अविनाश. थँक्यू सर्वांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही सर्वांनी उभं राहून माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल. आणि सांगायचं झालं तर जसं सरांनी आता सांगितलं, GM सरांनी, की 7 मॅनेजर्स आहेत, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर खूप आहे. गेले 4 महिने झाले हे मी स्वतः बघतोय की कुठल्याही गोष्ट छोट्या छोट्या पॉईंटवरून एक मॅनेजर वरती जातो, एक मॅनेजर खाली येतो. लास्ट टाइम पण तसंच झालं. आय थिंक सोलापूर थोड्या पॉईंटनी त्यांनी ते ट्रॉफी जिंकली आणि सेकंड मॅनेजर जे कोणी असतील ते थोड्याशा पॉईंटनी त्यांच्याकडून ते ट्रॉफी गेली. तर ह्याच्यात माझं सर्वात जास्त जे योगदान असेल ते सर्व स्टोर स्टाफ, इन्चार्जेस, प्लस आमचे जे काही डिलिव्हरी बॉय वगैरे आहेत त्यांचं पण तेवढंच योगदान आहे, प्लस माझे सर्व सुपरवायझर. तर त्या सर्वांचं मी
मनापासून आभार मानतो. त्यांनी मला हे सेकंड टाइम अचीव करण्याचं So in fact, he is the only manager who got it for the second time. जसं आम्ही हे ट्रॉफी घेऊन तुमच्या घरी येतोय तसंच पुढच्या वेळेस ही पण ट्रॉफी घेऊन आम्ही आमच्या घरी जाऊ एवढी आशा आहे माझी सर्वांकडून. So our manager, there is a criteria कि 3 बार आपको ट्रॉफी जीतेंगे तो हम आपको घर पे आके देके जाएंगे. So 3 बार, because number of managers are very less. बराबर है ना? Okay, Avinash, and congratulations to all your members. Thank you, sir. Okay, thank you. So with this, we come to an end of the performance meet December 2024, and currently we are there in the new year. And न्यू ईयर पे हमने आप लोगों को एक वर्कशॉप बनाया जहाँ पे हमें नया साल का कुछ खुद के अंदर करेक्शन के लिए हम लोगों ने बात किया कि व्हाट आर द मेजर चेंजेस आई वांट टू ब्रिंग इन माय पर्सनल एज वेल एज प्रोफेशनल लाइफ. वो रिजोल्यूशन का टाइम आ गया. वी हैव टू राइट इट डाउन एंड वी हैव टू चेज इट. सो मेरे तरफ से सारे परफॉर्मर्स को बहुत बहुत बधाई. एंड आई विश कि वो लोग सारे मैनेजर और सुपरवाइजर को बहुत बेहतरीन तरीके से वेलकम करें, बिकॉज इट इज़ अ फैंटास्टिक मोमेंट जो मैनेजर एंड सुपरवाइजर उनको मिलके उनके घर पे ट्रॉफी देने वाले. एंड रियली आई एम वेटिंग फॉर दोज मोमेंट्स टू वॉच कि इस कैसे पल होंगे जब आपका ट्रॉफी आपके घर पे आपके पेरेंट्स के सामने या आपका फैमिली के हाथ से आपको दिया जाएगा. सो विश यू गुड लक. एंड इस जर्नी में आई वांट ऑल दिस जो लोग एम्प्लॉय स्टोर पे काम करते हैं, दे आर द रियल हीरोज, एंड वो उसमें शामिल हो. एंड आई वांट एवरीबडी शुड फाइट टू बी ए बेस्ट परफॉर्मर ऑफ द मंथ, बिकॉज द नंबर्स आर नॉट गोइंग टू बी रिपीटेड. साल में एक बार एक आदमी बेस्ट परफॉर्मर बन सकता है. सो कहीं ना कहीं पे 192 लोगों को मैं फेलिसिटेट करना है इन 2025. 192 नंबर इज़ वेरी ह्यूज. एंड मैं चाहता हूँ कि हर कोई उसको सीरियसली और ड्राइव करे. थैंक यू सो मच. हैप्पी न्यू ईयर.